नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय इतिहास यामधील पहिला पाठ आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचे क्वेश्चन आन्सर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। या पाठामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे, तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॉल्टेयर। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा याने लिहिला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मायकेल फुको। त्यानंतरचा प्रश्न ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। म्हणजे याच्यामध्ये जी चुकीची जोडी आहे ती लिहायची आहे। जसं जॉर्ज विलियम फेडरिक हेगल रिझन इन हिस्ट्री हे बरोबर आहे। त्यानंतर लिओपोल्ड वॉन रँके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री ही जोडीसुद्धा बरोबर आहे। त्यानंतर आहे हिरोटोट्स द हिस्ट्रीज ही पण बरोबर आहे, पण कार्ल मार्क्स दी कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे। याच्यामध्ये दास कॅपिटल हे पाहिजे होतं। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। तर यामध्ये जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे द्वंद्ववाद। तर द्वंद्ववादची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर 4 वरती भेटून जाईल। तर इथे बघा, हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारामध्ये करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या त्याघटनेचे आकलन होत नाही। उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात। आणि या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कदृष्टीत उहापोहानंतर त्या दोहांचे सार ज्या सामावलेले आहे अशा सिद्धांतांची समन्वयक मांडणी केली जाते। तर ही त्याची संकल्पना आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ॲनलस प्रणाली। तर ॲनलस प्रणालीचं उत्तर पेज नंबर 5 वर आहे। याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा की इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मत्सदगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, त्यानंतर व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागते। यालाच ॲनलस प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले। तर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 5 वर। त्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियाच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना। सीमा द बुआ या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली। स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावरही भर दिला गेला। तर इथपर्यंत 3 पॉईंट येईल। त्यानंतर तिसरा पॉईंट येईल, त्यानंतर स्त्रियाच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले। तर इथपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, त्यानंतर पुढील प्रश्न आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेले आहे। या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पेज नंबर 5 वर आहे। याच्यामध्ये पहिला पॉईंट येईल, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली। नंतरचा दुसरा पॉईंट येईल, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले। तिसरा पॉईंट येईल, पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले। त्यानंतर चौथा पॉईंट, फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, त्यामुळे या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे। तर हे प्रश्न नंबर 3 मधलं 2 या प्रश्नाचं उत्तर आहे।
यानंतरचे जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 तर त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ तयार केलेला आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता, त्यामुळे मी नेक्स्ट पार्ट बनवलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।